हे स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामींचा फोटो बघून तुम्हाला कळलं असेल आज नक्की कुठला ब्लॉग होता. आजचा जो ब्लॉग आहे श्री स्वामी सेवा केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेचा. आज मी इथं आमच्या गुरूंना आमच्या स्वामी समर्थांना माझ्या स्वामी समर्थांना भेटण्यासाठी मी इथे आलो आहे. आज आमचा स्वामीचा दरबारही खूप छान सजलेला आहे. तरीही हजारोच्या तादादमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी इथे भाविक किती हजारो ते माहिती नाही. आज संध्याकाळी जाहीर होते किती हजारो व्यक्तींनी आज आमच्या स्वामींच्या दरबारामध्ये येऊन दर्शन घेतलेलं आहे. हा जो दरबार आहे आमच्या कल्याण पूर्वेमध्ये कोळशेवाडी या ठिकाणी आहे दरबार. हा स्वामींचा मठ. या दरबाराची प्रचिती आणि अनुभूती खूप वेगळी आहे मित्रांनो. इथे येणारे भाविक आज पहाटे 4 वाजल्यापासून इथे आज स्वामींच्या दर्शनासाठी आले होते आणि इथे खूप वेगळं असं पावित्र्य आहे. तुम्ही बघण्यासाठी नक्की या जेव्हा तुम्हाला कधीही वेळ भेटेल. तुम्हाला इकडच्या भाविकांची गर्दी आणि इकडच्या भाविकांची श्रद्धा बघायची असेल, अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही गुरुवारच्या आरतीला आवर्जून या. संध्याकाळी 7:30ची आरती इथे कल्याणपुऱ्यामध्ये कोळशेवाडी सेवा केंद्र इथे होते. त्या आरतीला येऊन तुम्ही इकडचे स्वतःहून तुमच्या डोळ्यांनी दृश्य बघू शकता. इकडे केले जाणारे मार्गदर्शन आपल्या पारिवारिकदृष्ट्या आणि कसं ते स्थिरता यावी याच्यासाठी काही उपाय सांगले जातात. आमचे कावळे काका संचालक, तसे कावळे काकू संचालिका आणि इतर संचालक असतात ते इथं व्यवस्थित कार्यक्रम देतात महिलांना तसेच पुरुषांना, की जेणेकरून कसे कार्यक्रम केले जावे आणि कसं आपल्या परिवाराला आणि आपल्या कामधंद्यामध्ये कसं यश प्राप्त व्हावे आणि आपल्या पारिवारिक सुख कसं लाभावं याच्यासाठी इथं मार्गदर्शन केलं जातं. खरं तर मित्रांनो, इकडचे जे काही शॉर्ट्स टाकलेत माझ्या चॅनलवरती बघून तुम्ही कसा आजचा कार्यक्रम झालेला आहे ते तुम्ही सांगू शकता. इथे कुठल्याही प्रकारचे पैसे, कुठल्याही प्रकारचं गंडा धागे हे असे काही केले जात नाही. हे स्वामी समर्थ केंद्राची खासियत आहे. इथं फक्त श्रद्धा द्या आणि श्रद्धेने फळ घ्या. इथे हेच आहे प्रार्थना आणि हेच स्लोगन आहे. स्वामींचं अस्तित्व असल्याचं तुम्हाला इथं प्रचिती होईलच कणाकणामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आहेत. बघू शकता मित्रांनो, इकडे गर्दी वाढतच चालली आहे. ती कमी होत नाही. जशी माणसं कमी होतात आहे तशी गर्दी वाढत जाते. हे हवनकुंड येथे दर दत्त जयंतीपर्यंत सप्ताह भरला जातो. त्या सप्ताहामध्ये हे हवनकुंडामध्ये दिवसाचं हवन चाललेलं जातं. वर्षातून एकदा दत्त जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम बघण्यासाठी खूप पब्लिक आणि खूप असे भावी भक्ती इथे येतात आणि भंडाराचा ही शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण पार पडला होता. तसेच इथे स्वामींच्या केंद्रामध्ये वर्षातून एकदा स्वामींच्या मूर्तीला स्पर्श करण्याचा अनुभूती भेटतो. वर्षभरात कधीही भक्तजनांना इथे मूर्तीला स्पर्श करता येत नाही आणि मूर्तीजवळ जाता येत नाही. हाच एक क्षण असतो. तो क्षणाचा आनंद घेण्यासाठी इथं भक्तजन इथे येतात. बघा मित्रांनो, तुमच्या समोरच सगळं कसं शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम चाललेले आहेत. महिला तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण इथं शिस्तबद्धतेने सर्व कार्यक्रम करून घेतात आहे. सर्व लाईनीमध्ये शिस्तबद्धतेने त्यांना इथे दर्शनाचा त्यांना अनुभव घेण्यासाठी येतात आहे.